वास्तूच्या फ्रंटमध्ये राईट साईडला ही एक भिंत बनवलेली आहे म्हणजे शोपीससाठी, आणि त्यामध्ये बापूंनी त्यांच्या जीवनकाळामध्ये जे वचन बोलले होते, म्हणजे बापू येणाऱ्या काळात काय होणार आहे काय नाही हे भविष्यवाणी करून गेले होते, ते प्रत्येक लँग्वेजमध्ये ते लिहिण्यात आलेलं आहे. म्हणजे जर सेवालाल महाराजांचे भक्त कुठल्याही प्रदेशातून येत असतील तरी त्यांना प्रत्येकाला वाचायला कठीण जाऊ नये म्हणून इंग्लिश, कर्नाटक, आंध्रामधली तेलुगू भाषा, मराठी भाषा यामध्ये सर्व लिहिलेलं आहे. तुमच्यापैकी कोणाला जर सेवालाल महाराजांनी काय सूचना देऊन गेले होते, काय वचन बोलले होते ते माहीत असतील तर तुम्ही नक्की कॉमेंटमध्ये लिहून सांगू शकता. नगाऱ्याच्या पुढे असं म्हणजे आपण जे भक्त लोक येते त्यांच्यासाठी गार्डन बनवलेलं आहे, पण काही कारणास्तव येणाऱ्या भक्तांसाठी ही गार्डन अजून ओपन करण्यात आलेलं नाही आहे, म्हणजे इथे एंट्री नाही आहे. तर तुम्ही कुठल्याही राज्यातून येत असाल नगारा वास्तू पाहायसाठी तर माझी एक स्वतःची पर्सनल विनंती आहे तुम्हाला की इथे साफसफाईचं आणि जे काही त्यांनी आपल्याला सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन करा. कारण सर्व येणाऱ्या भाविकांना भक्तांना मी एक सांगणार आहे की नगारा वास्तूचा जो समोरचा एरिया आहे हा आपल्या सर्वांसाठी खुला झालेला आहे, म्हणजे इथपर्यंत तुम्ही येऊ शकता आणि सगळं काही बघू शकता. पण जे म्युझियमची एंट्री आहे ते अजून म्हणजे उघडण्यात आलेली नाही किंवा याच्यामध्ये एंट्री नाही आहे. होऊ शकते की काही काम बाकी असतील किंवा काही काम पूर्ण व्हायचे असतील, तर येणाऱ्या काही दिवसामध्ये सेवालाल बापूच्या आशीर्वादाने म्युझियम ज्यावेळेस ओपन होईल त्यावेळेस आपण पुन्हा एकदा इथचा असाच व्हिडिओ बनवून अंदरचं पूर्ण मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन. सध्या तुम्ही जर पोहरादेवी श्री क्षेत्र पोहरादेवी इथे दर्शनाकरता येत असाल तर तुमच्यासाठी हे सर्व काही ओपन आहे. नक्कीच इथे येऊन एकदा या सर्व गोष्टी तुम्ही डोळ्यानं पाहून अनुभवा, कारण की शब्दात सांगता येईल असं तर शब्दच नाही आहेत, कारण इतकी भव्य दिव्य वास्तू ही इथे बनलेली आहे. एकदा तुम्ही तुमच्या डोळ्याने येऊन तुमच्या डोळ्याचे पारणे फेडून घ्या अशी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन. तो सोबतीनं असंच श्री क्षेत्र पोहरादेवर ई नगारा वास्तु नगारा म्यूजियम तो न जर ये वीडियो आवडविया तो ई वीडियो न लाइक करा, कमेंट करा, तमार दोस्त मित्र शेयर करना का आणि मारे चॅनल ने सब्सक्राइब करायला विसरू नका. जय सेवालाल.